मोहने आंबिवली येथील रहिवासी तक्रारदार मुलीचे किराणा दुकान असून सामाजिक जाणीव ठेवत तिने त्या ठिकाणी राहत असलेल्या कासिम इराणी व त्याच्या साथीदारांनी पुणे नागपूर येथे केलेल्या चोरीबद्दल खडकपाडा पोलीस स्टेशनला माहिती दिली। याचा राग मनात धरून त्यांनी तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करत तिला धमकवलं। त्यामुळे तिला भीती वाटून तिने रीतसर तक्रार दिली नाही। तरी पण यांचा त्रास व धमकी सुरूच असल्यानं तिने घरी विचारविनिमय करत तिने तेथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संघटक व पोलीस मित्र असलेल्या महिला नंदा नारायण शेलार यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे तक्रार देण्यास सांगितलं। पण संबंधित खडकपाडा पोलीस स्टेशनला तक्रारदार मुलीवर होत असलेल्या अत्याचार, त्रास, धमकी या संदर्भात तक्रार घेताना त्यांनी टाळाटाळ केली। यावेळी त्या मुलीने परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संघटक नंदा नारायण शेलार यांना सांगितलं की पोलीस लक्ष देत नाहीयेत। त्यामुळे स्वतः नंदा नारायण शेलार व सहकारी त्यांनी त्या पीडित मुलीसोबत जाऊन कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त यांची भेट घेत त्यांना सर्व कल्पना दिली असता त्यांच्या पोलीस उपायुक्त हस्तक्षेपामुळे खडकपाडा पोलीस स्टेशन यांनी जबाब घेत भारतीय न्याय संहिता BNS 2023 75 77 352 351 2 356 2 35 नुसार तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार सलबी युसुफ सय्यद आतापर्यंतच्या कारवाईवर समाधानी नाही असं सांगितलं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संघटक नंदा नारायण शेलार यांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई लगेच करावी व आरोपींना अटक करून पीडित मुलीला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलाय। ईरानी लोग ने मेरे साथ झगड़ा किया। 3 दिन से मेरे घर वालों को प्रॉब्लम दे रहे, मुझे टॉर्चर कर रहे, बोलते तुम पुलिस को खबर देते हो। तो फिर हम डीसीपी के पास गए, डीसीपी साहब ने हमें यहाँ भेजा। ये लोग सब चोरी करते क्या करते हैं और मुझे खबरें ठहरा रहे। मैं पुलिस की मदद करती हूँ, इसीलिए ये लोग को लगा कि मैंने ये सब चाड़ी ये सब किया, ये लोग ने मुझे टॉर्चर कर रहे और फोटो वोटो 3-4 साल पहले का है, अभी वायरल कर रहे। एक को सजा मिलेगा तो आगे चल के कोई ऐसा नहीं करेगा। मंत्री साहेब काय बोलतात, महिला सुरक्षित आहेत। कुठं महिला सुरक्षित आहेत? महिला सुरक्षित कुठे आहेत ते आम्हाला दाखवा। आता आम्ही 1 नाही 2 नाही 3 जणी आहोत। पुऱ्या महिला घेऊन येऊन इथं पोलीस स्टेशनला जमा होणार आणि आम्ही उपोषण करणार त्या आरोपीला अटक नाही केली तर। बस एवढंच मला बोलायचंय। जय महाराष्ट्र।